हार्दिक शेख सातत्याने चांगला खेळ करताना बघायला मिळालेले आहेत, परंतु आज संघ अडचणीमध्ये असताना काय बॅटिंग केली आहे हार्दिक शेख यांनी. 10 चेंडू आणि 34 धावांवर ते नाबाद फलंदाजी करतायत. युवराज सारख्या तगड्या गोलंदाजाच्या विरुद्ध त्यांनी आक्रमण केलेलं आहे. अंतिमचं आणि शेवटचं षटक सुरू होणार आहे आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाज येणार आहेत. विजय खिलारी यांना आपण गोलंदाजी करण्याकरिता पाहू शकता, परंतु स्ट्रायकर एंडकडे एक आक्रमक फलंदाज दादाभाई शेख. फटका चांगला आहे, दादाभाई शेख यांनी चढवलंय आक्रमण. या फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. दादाभाईची दादागिरी पाहायला मिळते या शेवटच्या षटकामध्ये. अजून एक षटकार. मेजर रोशन गोरे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचा पुरस्कार आहे. अवेत लागोपाठचे 3 षटकार इथे खेळले जातील का? धावफलकावर 79 धावा, 4 फलंदाज बाद. पहा ऍक्शन रिप्ले. स्लॉटमध्ये जर दादाभाईच्या आला तर मग बॉल तुम्हाला खूप दूरवरून आणावा लागतो आणि इथे तेच बघायला मिळालं. चेंडूचा लिंबू करण्यासाठी ओळखले जाणारे दादाभाई शेख आणि आज त्याच दिशेनं त्याच पद्धतीनं फलंदाजी करताना दिसत आहेत. 2 षटकार आतापर्यंत आलेत त्यांच्या बॅटमधल्या शेवटच्या षटकामध्ये. 79 धावा धावफलकावरती बनवल्या. हार्दिक शेख 34 वर नाबाद, दादाभाई शेख 21 वर नाबाद आहे. ज्या भागीदारीची आपण चर्चा करत होतो ती भागीदारी झाली आहे. परत एकदा बॉलला फेकून दिलंय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. रडायचं नाही लढायचं हेच सांगतोय दादाभाई आणि या बॉलला देखील पाठवतोय सरळ सीमारेषा पार. आणि मेजर रोशनजी गोरे यांच्या वतीनं धावफलकावर धावसंख्या 85 झाली आहे. 4 फलंदाज बाद आहेत. वा दादाभाई, काय जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. मेजर रोशन गोरे आणि मेजर रवी हासे यांच्या वतीने दादाभाई शेख आपल्यासाठी 500 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी आलेला आहे या 3 षटकारांसाठी. 3 षटकार या ओव्हरमध्ये आले. धावफलकावर 85 धावा. पुढचा बॉल घेऊन विजय तयार आहे. यावेळेस पुढे टाकला. यावेळेस लेंथ बॉल आहे. पुढे रगबण करणारा हा चेंडू पाहायला मिळाला आहे. विशाल निगोट बॉलवर येत आहेत आणि चेंडूला रिटर्न देखील करताना पाहायला मिळत आहेत. मनात साठवून ठेवावा आणि डोळ्यात